सर्वांनी दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं होतं. तोच आनंद, तोच चैतन्य घेऊन यश दादा दवाखान्यात असताना सुद्धा त्यांनी कसल्याही गोष्टीचं मागं पुढं न पाहता आता मला विचारले म्हणे फक्त मला आजी आजोबांचं दर्शन घ्यावं द्या, तुमच्या आशीर्वादामुळे यश दादाला आरोग्य लाभले. निश्चितच त्यालाही तुमचं असं खराब असणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि त्याला भरभरून त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्र परिवाराला आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्या. तुमच्याकडून अपेक्षा करतो निर्मळ साहेब, तुम्ही जे कार्य करत आहात त्याला आमचा मानाचा सलाम. आणि मी आदरणीय सुधीर भाऊंना विनंती करतो की आपण नाही बोलतील आज या ठिकाणी शरणपूर वृद्धाश्रम रावसाहेब मगर साहेब यांनी स्थापित केलं. आमच्या नेवाच्या भागामध्ये हे वृद्धाश्रम किमान 4 ते 5 वर्ष चाललं. त्यानंतर स्वतःच्या जागेमध्ये, कारण ग्रँड मिळण्यासाठी स्वतःची जागा आवश्यक असते, त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वतःची जागा त्यांनी या ठिकाणी मगर सरांनी आपल्या या मळ्यामध्ये दिली आणि सुंदर असं तात्पुरतं का विनापत्राचं हे वृद्धाश्रम आता तुम्ही पुन्हा एका नव्या जोमाने सुरू केलेलं आहे. आणि रांजणगावपासून नेवासा फाट्यापासून तर 7-8 किलोमीटर या ठिकाणी वृद्धाश्रम येतं. विशेष करून वृद्धाश्रमाला दरवर्षी कोणी ना कोणी या ठिकाणी मदत, सहकार्य, धान्य, किराणा देत असतं. परंतु विशेष या ठिकाणी नगरचे उद्योजक संतोषजी निर्मल साहेब, आमच्या वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक रावसाहेब मगर सर, व्यवस्थापक संतोषजी मगर सर, बाळासाहेब देवगडे माजी अध्यक्ष, या सर्वांनी या ठिकाणी सहकार्याने आम्ही फक्त प्रचार प्रसार केला. कोणती ग्रँड नसताना स्वबळावर रावसाहेब मगर सरांनी या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलं, स्वतःच्या मळ्यामध्ये सुरू केलं. आपण नेहमी ऐकतो एक गाणं, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आपण म्हणतो कधी कुठं आहे देव, नुसतं म्हणतो आपण. परंतु या ठिकाणी भगवद्गीतेतलं वाक्य आपल्याला आठवतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या ठिकाणी ज्या अर्जुनाला संदेश दिला, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. ज्याचं कर्म चांगलं असेल त्याच्या पाठीशी साक्षात भगवंत उभा राहतो. तो दिसत नाही आपल्याला, पण तिची जी ऊर्जा राहते इतकी जबरदस्त राहते. आणि तीच ऊर्जा या ठिकाणी कर्म चांगलं केलं, निर्मळ साहेबांनी दान करीत गेले. आणि भगवंत आमचे गुरुवर्य भास्करगिरी बाबा, मी देवगडचं प्रसिद्धीचं काम पाहतो. भास्करगिरी बाबा नेहमी सांगतात, आडलेल्या नारायणामध्ये देव पहा. हा आडलेला नारायण, याच्यात खरा नारायण शोधा. आणि म्हणून तेच त्यांचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचार प्रसार करतो. आणि खरंच संतोषजी, आपण जे कुटुंबाने आपण जे काम केलं, परमेश्वरवरून पाहतो त्याचा कॅमेरा फार मोठा आहे. वीज चमकली म्हणजे कॅमेरा आहे, फ्लॅश चांगलं होतं. आमच्या वृद्ध माता पिताचे आशीर्वाद या ठिकाणी लाभले आणि यशला पुनर्जन्म लाभला ना, ते फक्त या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद आहे. आल्या संत भाऊनी या ठिकाणी प्रत्येकाचं दर्शन घेतलं, कारण आडल्याला नारायण आहे, हिची खरी पूजा आहे. आज आपण या दिवाळीच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी पोशाख देऊन खऱ्या अर्थाने एक सन्मान केलेला आहे. साहेब, काही न वाटतं बातमी देऊ नये, पण मला वाटतं पत्रकार नात्याने बातमी द्यावी. कारण जगात दानी लई हो, स्वतःला लई मोठे लोक समजते. इतके दानी ना, त्यांच्या पैशाला कीड लागेल राहते पण बाहेर काढ नाही. संत नेहमी सांगतात, आपला कमाईचा हिस्सा 10% तरी दान करा, दान करा. कारण तो 90% घ्या तुम्ही, पण 10% तरी दान करा. म्हणजे त्याची फलश्रुती होती. तुमच्या कष्टाला पण एक हे होतं, त्याला पवित्र होतं. त्या पैशाला तुमच्या जे कष्टाचा पैसा आहे त्याला एक मंगलमयता येते, पवित्रता येते. आज जगात भरपूर चांगले मोठे मोठे लोक आहे. आपण पाहतो पैसा भरपूर राहतो, पण ऐन टायमाला असं काही त्यांच्याबद्दल ऐकायला येतं का उपचार करायची वेळच राहिली नाही, आम्हाला काही संगीत मिळालं नाही. त्यांची उदाहरणं पहा. कारण का जे चांगले मोठे आहे, पैसा आहे पण ते दान करतात, त्याच्या मागे साक्षात भगवंत असतं. त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. निर्मळ साहेबांचे उदाहरण नाही, अनेकांची उदाहरण आहे. एक आमचे सैनिक होते बाळासाहेब पठारे म्हणून, ते सीमेवर लढत होते जम्मू काश्मीर. कोरोनाच्या काळात नेमके ते घरी आले, गोदेगावला घरी आले. आणि कोरोनाने त्यांना
त्यांचं बळी घेतलं. परंतु न डगमगता त्या वीर सैनिकांच्या त्या पत्नीने आणि मातेने आणि सर्व कुटुंब बंधू, आज त्यांचं कुटुंब एक संघटित आहे, एक एकत्रित कुटुंब आहे. त्यांनी सांगितलं, माझा मामचा बाळासाहेब म्हणे देशासाठी लढत होता, परंतु आम्हाला एक सगळ्यांना एक हे आहे, त्याच्या आत्म्याला खरी शांती मिळायची असेल आम्हाला आहे. भेटेने मी 9 महिन्याने, एक कविता होती पाहतो, भेटेने 9 महिन्याने, तर ते भेटायचं असं 9 महिन्याने तर कर्म चांगलं. ते म्हणे आम्हाला विश्वास आहे. म्हणून त्यांनी काय केलं, मला फोन केला, सुधीर भाऊ आम्हाला 1 लाखाचं दान करायचं, काय काय करायचं म्हटलं. आता काय करायचं मग सरांना म्हटलं, तर म्हणे पत्रे लागते, काही रूम लागते, आम्हाला पंखे नव्हते, वॉट नव्हते, त्यामध्ये असे बारीक सारीक फार टी व्ही सुद्धा पाहायला गेलं त्यांना. आणि आम्ही या ठिकाणी वॉटर प्युअर आपलं शुद्धीकरणचं मशीन पण दिलं. इतक्या वस्तू त्यांनी दिल्या आणि वर 35,000चा निधी दिला, कारण आमचं शेडचं काम तिथं चालू होतं. आणि असे ते दान करीत गेले. आणि वर्षसुद्धा तिने इतकं मोठं केलं ना, वस्त्रदान करूनच केलं. अन्नदान, वस्त्रदान आणि द्रव्यदान हे 3 संतांनी दान सांगितलं जीवनातले. आणि ते दान करण्याचं भाग्य या ठिकाणी संतोषजी निर्मळ साहेब, त्यांचे मित्रपरिवार यांना लाभलेलं आहे. मी भगवंतचरणी प्रार्थना करतो. आता दिवाळी आहे, पाडवा आहे, आपल्याला उदंड असं आयुष्य लाभून, विशेष करून सर्वांनी आशीर्वाद द्यावा आमच्या यश राजाला. उदंड असं आयुष्य लाभून पुण्यजोमाने आपल्या पित्याचं या ठिकाणी संस्कार घेऊन तुम्ही देखील काय चांगलं काम करावं, मला विश्वास आहे. भगवंत हा साक्षात पाठीशी असतो, आज तो पाहतो. आज दिवाळी प्रत्येक जण स्वतःच्याच आनंदात स्वतःच्या यांनी साजरा करीत आहे. पैशाला कीड लागले पण बाहेर काढीत नाही, परंतु काहीतरी दान या पवित्र पर्व काळात झालं पाहिजे, तो उद्देश या ठिकाणी जोपासला. मागील वर्षी देखील दान त्यांनी केलं आणि त्याची पुण्याई म्हणून आज एक नवीन श्वास, नवीन जोश या ठिकाणी भगवंताने आमच्या यशला दिलेला आहे. या आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून दीर्घायुष्य येऊन आमच्या यश बाळाला लाभो अशी प्रार्थना करतो. आणि हे जे सामाजिक कार्य जे करत आहे, तर या ठिकाणी निर्मळ परिवार, त्यांचे मित्र परिवार, त्यांना देखील चांगलं आयुर्वाद लाभो, त्यांचा देखील उत्कर्ष हो. कारण चांगल्या माणसाच्या मागं परमेश्वर असतो ना, तर त्यामुळे त्यांचं काम आहे, ते कोणत्या क्षेत्रात काम करतात मला बरंच सांगितलं सरांनी. एक उद्योजक आहे ते चांगले, आणि म्हणून त्यांच्या देखील क्षेत्रात उन्नती व्हावं. त्यांची उन्नती म्हणजे आपल्याला देखील हातभार. आणि म्हणून सर्व परिवाराला मी धन्यवाद देतो. श्रीरामपूर आश्रमाच्या वतीने मी संपर्क प्रमुख आहे. आता मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण कडी न कडी जसे जोडते, एक साखळी बनती कडी कडी जोडून, त्याच पद्धतीने निर्मळ साहेबांचा आदर्श घेऊन उद्या जेव्हा पेपरला बातमी येईल तर लोकांना लाज वाटते, अरे यांनी दान केलं गाड्या, आपण नाही करू शकत. मग काहीतरी आपल्याकडून प्रेरणा घेऊन साहेब काही तयार होतात. हा आम्हाला अनुभव आहे. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आपण सर्वजण या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलेला आहे. त्याला बळ देऊया. आणि आता वृद्धाश्रम सांभाळायचं म्हटलं साहेब, केवळ खाऊ घालायचं हे नाही, दुखणं खुपणं याचं आहे ना. आमच्याकडे फार 75, 80, 85 अशा वयाचे. आता 2 जण आमच्या तिथं आतमध्ये गिरी आहे, बसील, चालता येत नाही, फुग्याचं हे. मी म्हटलं आता बरेच आता सरकारने मोदी साहेबांची 5 लाखाची योजना आहे, त्यात बसू, आईला एक चालता आलं पाहिजे. आमची एक इच्छा आहे. त्या दुसरी आई ते म्हणे माझं कंबरन ते पार गेलं, त्यांच्या देखील उपचारासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. मगर साहेब तुम्ही काही एकटे नाही, तुम्ही हाक द्या, निर्मळ साहेबांना फोन करा, मला फोन करा. आम्ही आहे, आपली टीम पत्रकारांची ओळखी भरपूर आहे, नेते मंडळी चांगली आहे, ते साथ देतात. आणि सर्वांचं मिळून आपण या दिवसात आम्हाला पाठबळ देऊया. आज उद्या दिवाळी, आज अमावस्या सुरू झालेली आहे, दिवाळीचं पर्व काळ सुरू झालेला आहे. उद्या लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे. मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आमच्या वृद्धाश्रमाला सर्व या सर्व वृद्धांना एक नाव संजीवनी या ठिकाणी प्राप्त होऊन नये. यांना जेवढं आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला सेवा करता येईल आपल्या सहकार्याने, ते आम्ही करत राहू. आमच्या या सर्व माता पित्यांना उदंड असे आयुष्य लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय जय.